पुणे बेंगलोर महामार्गावरील तवंदी घाटात भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातल्या 6 जणांना जीव गमवावा लागलाय. सगळे मृत कोल्हापूरच्या मुरगुड शहरातील जमादार कुटुंबातले आहेत. हा अपघात कसा घडला याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला असून भरधाव ट्रकनं कारला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील नाशिक फाट्याजवळ मेट्रोचं काम सुरू असताना क्रेन ड्रिल मशीन रस्त्यावरती कोसळली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसून रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असताना ही दुर्घटना घडली. जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये सगळी दृश्य कैद झाली आहेत. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर थोडक्यात बचावले. ट्रॉम्बे इथल्या झिंझिंग झिंगाट मालिकेच्या सेटवर अचानक लागलेल्या आगीनं सेटचं नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचं म्हटलं जात असून सुदैवानं आगीत कोणालाही इजा झाली नाही. जळगाव जिल्ह्यातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गावरच्या गिरडगाव जवळ प्रवासी वाहून नेत असलेल्या ओमनी कारनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या भीषण आगीत कार जळून खाक झाली असून सुदैवानं यात कोणती जीवितहानी झाली नसली तरी कार मालकाचं आर्थिक नुकसान झालंय. मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट समोरच्या अब्दुल रहमान स्ट्रीटवरील इमारतीच्या एका गाळ्याला आग लागली. सुपर शॉपिंग कॉम्प्लेक्स नावाच्या इमारतीमध्ये ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. नांदेड तालुक्यातल्या तळणी गावात एका कामाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गेलेल्या आमदार डीपी सावंत यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी सावंत यांचे स्वीय सहाय्यक किरण तांदळे यांना जबर मारहाण झाली. 7 जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं असून यात 4 महिलांसह 3 पुरुष माओवाद्यांवरती 31,50,000चं बक्षीस होतं. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये प्लाटून कमिटीच्या 3 जहाल माओवाद्यांचा समावेश आहे. वसई पूर्वेच्या सातिवली इथल्या डायस रेसिडेन्सीमध्ये 7 वर्षांच्या मुलाचा पाय लिफ्टमध्ये अडकल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वसईच्या वालीव पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर मध्य प्रदेश महामार्गावरती खुरसगाव इथल्या मारुतीच्या दर्शनाला जात असताना कारच्या टायरचा ब्लास्ट झाल्यानं कार उलटली. अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी आहेत. भरधाव कारनं दुचाकीला समोरून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य ठार झालं असून जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात हा अपघात झाला. सादिक अफजल खान आणि त्यांची पत्नी जायदाबी सादिक खान अशी अपघातात ठार झालेल्यांची नावं आहेत. पाणीपुरी तयार करण्यासाठी लागणारं पीठ एक कामगार पायानं तुडवून मळत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातला हा व्हिडिओ असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलीस आणि अन्न आणि भेसळ प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देतील का हाच प्रश्न आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे 2 ते 8 जानेवारी दरम्यान जिल्ह्यात रेझिंग डे साजरा केला जातोय आणि या निमित्तानं उल्हासनगर परिमंडळ 4 तर्फे आगळावेगळा रेझिंग डे साजरा करण्यात आला. औरंगाबादच्या एका मैदानावरती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आपला फिटनेस सांभाळताना दिसले. एमजीएम मैदानावरती धनंजय मुंडे व्यायाम करताना आढळून आले आणि जवळपास पाऊण तास त्यांनी धावून आपला फिटनेस सांभाळला. नांदेडमध्ये एका 6 वर्षीय बालकानं घोडेस्वारी करण्याचा पराक्रम केला. आर्यवीर सिंग असं बालकाचं नाव असून तो पहिलीच्या वर्गात शिकतोय. नांदेड ते माळेगाव यात्रा असं 70 किलोमीटर अंतर आर्य घोड्यावरून पार करणारे या लहानग्याची घोड्यावरची सैर कुतूहलाचा विषय बनली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि तलवारीचं नातं खूप जवळचं आहे. त्यांची भवानी तलवार अजूनही लंडनमधल्या अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवण्यात आली. मात्र ती आपल्याला परत मिळेल की नाही यात अजूनही शंकाच आहे. त्यामुळे याच भवानी तलवारीची प्रतिकृती जिजाबाई यांचे वंशज इतिहास अभ्यासक आणि लेखक नामदेवराव जाधव यांनी तयार केली आहे. सिद्धार्थ उद्यानातील सचिन या वाघाचं वृद्धापकाळानं निधन झालं. हा वाघ गेल्या 6 महिन्यांपासून आजारी होता. 6 महिन्यांपूर्वीच त्यानं अन्नपाणी सोडलं होतं. मात्र उपचार सुरू असताना त्यानं प्रतिसाद दिला आणि त्याच्या प्रकृतीत सुधार झाला होता. मात्र काल संध्याकाळी सचिननं अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रातील सर्वात उंच अशी ख्याती असलेल्या कळसुबाई गडावरील मंदिराचं पावित्र्य राखलं जात नसून या मंदिराचा जीर्णोद्धार न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा 95 वर्षीय आजीबाईंनी दिलाय. कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या पुढाकारानं कल्याणमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत 95 वर्षीय हौसाबाई नाईकवाडी यांनी हा इशारा दिला.
योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला अन्न आणि औषध प्रशासनानं दणका दिलाय. कोलेस्ट्रॉलबाबत ग्राहकांच्या मनातल्या भीतीचा गैरफायदा घेत कोलेस्ट्रॉल मुक्त खाद्यतेलाची जाहिरात केल्यानं एफडीएनं पतंजली कंपनीविरोधात नागपूरमधल्या न्याय निर्णय अधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल केली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अमरावतीमध्ये केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात अकोल्यातील टॉवर चौकात सम्यक विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलं. यावेळी विनोद तावडे यांचा निषेध करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून तावडेंच्या फोटोला चपला आणि बुटांनी मारण्यात आलं. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या वक्तव्यावरती अमरावती इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी संघटनेचे तावडे यांच्या पोस्टरवरती शाई टाकून चपला मारून आंदोलन झालं. यावेळी शिक्षण मंत्री मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटण्याचे संकेत खुद्द शिवेंद्रराजे भोसलेंनी दिलेत. मला फक्त आमदारकीत रस आहे, त्यामुळे मी विधानसभेची तयारी करतोय असं शिवेंद्रराजे म्हणाले. त्याचबरोबर आमची दोन घराणी नसून एकच घराणं असल्याचं स्पष्टीकरण शिवेंद्रराजेंनी दिलं. भाजप आमदार सुरेश धस यांनी बिहारी महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. बिहारी व्यक्ती महाराष्ट्रात असतो आणि बिहारमध्ये त्याच्या पत्नीला मुलं होतात असं बेताल वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केलंय. मात्र जी व्यवस्था महिलांना हीन आणि तुच्छ मानते त्याच व्यवस्थेचा पगडा आमदार धस यांच्यामध्ये कायम असल्याचं दिसतंय. आमदार सुरेश धस यांनी केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी राज्यभरातून निषेध होतोय. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला. लोकप्रतिनिधीला अशी भाषा शोभत नाही असं सांगत सुरेश धस यांना आई बहीण नाही का असा सवाल देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे पाटील यांनी उपस्थित केला. आमदार सुरेश धस यांनी बिहारमधील महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्या प्रियदर्शनी चोरगे यांनी निषेध केलाय. झटपट प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य केली जात असून 21व्या शतकात देखील महिलांना अशी टीका सहन करावी लागते हे दुर्दैव असल्याचं मत चोरगे यांनी व्यक्त केलंय. राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना मोठी चूक केल्याचं दिसलं. नागपूरला चैत्यभूमी असल्याचं सांगत जानकरांनी आपल्या अज्ञानाचं दर्शन घडवलं. जानकरांना चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी यातील फरकच माहीत नसल्याचं दिसून आलं. राज्य शासनाच्या दिनदर्शिकेमध्ये महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा उल्लेख नसल्यानं अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटतात. मात्र महादेव जानकर यांनी सरकारची बाजू घेत महापुरुषांच्या नावानंच आम्ही राज्यकर्ते झालो असल्याचं म्हटलंय. तर महात्मा फुलेंना भारतरत्न देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिफारस केली असल्याचं सांगत आपल्या चुकांवर त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या दिनदर्शिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीचा उल्लेखच नसल्यानं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र टीका केली आहे. हे सरकार महापुरुषांच्या नावाचा केवळ राजकीय सोयीसाठी वापर करत असल्याचा ठपका विखे पाटलांनी ठेवलाय. अहमदनगरला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लोकसभा उमेदवारीबद्दल मौन बाळगलंय आणि सध्या तरी निकम यांनी बोलणं टाळलं असून जळगाव लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून निकम यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे निकम यांची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मराठ्यांना 16% आरक्षण दिलं ते द्या, परंतु आजपर्यंत जितकं कमिशन आरक्षणासाठी बसवलं गेलं त्यांच्या अहवालात असं म्हटलंय की आरक्षणाची सर्वात जास्त गरज ही मुस्लिम समाजाला आहे. परंतु आरएसएसच्या दबावामुळे भाजप सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देत नसल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारून यांनी केलाय. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत न्यायालयात धाव घेतल्यानं मराठा आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं मत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केलेत. तर आमचा पण मुस्लिम आरक्षणाला विरोध नाही, मात्र ज्या पद्धतीने इम्तियाज यांनी आपली भूमिका बदलली त्यानं आम्हाला काही फरक पडणार नाही असं समन्वयकांनी स्पष्ट केलंय. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेली यू टर्नची भूमिका ही कदाचित राजकारणातील स्टंट असावा असं मत अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केलंय. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी अधिकारीच त्यांना त्रस्त करत असल्याचा अनुभव राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी महोत्सवात व्यक्त केला. अधिकाऱ्यांना वाटतं की आत्ताच पैसे दिले तर 8व्या वेतन आयोगातून आपल्याला पैसे मिळणार नाहीत. अधिकाऱ्यांची पैशाची लालच वाढली असल्याची टीकाही मुनगंटीवारांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 9 जानेवारीला औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. यात शिवसेना दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत मोहीम सुरू करणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली.
7 जानेवारीपासून होणाऱ्या बेस्टच्या संपाला शिवसेना बेस्ट कामगार सेनेनं पाठिंबा दिलाय. 2016 साली संपलेला करार लवकरात लवकर अंमलात आणावेत आणि ज्युनियर कामगारांना देखील समान न्याय देण्यात यावा अशी मागणी बेस्ट कर्मचारी युनियन अध्यक्ष सुहास सामंत यांनी केली आहे. राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना अमित ठाकरे यांच्या लग्नाचं निमंत्रण दिलंय. अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका देऊन राज यांनी आमंत्रण दिलं. नागपूर विभागात 111 ग्रामीण पेयजल योजनांचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं आणि 6 जिल्ह्यांसाठी 111 पेयजल योजनांमुळे साधारण 1 लाख लोकांना याचा फायदा होईल. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी 6 जिल्ह्यातील गावकऱ्यांशी संवाद साधला. तसंच राज्यातील 30,000 गावं इंटरनेटच्या माध्यमातून मंत्रालयाशी जोडली जाणार असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. जवळपास 15,000 गावांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचली आहे आणि आणखी 14,000 गावांमध्ये कनेक्टिव्हिटीचं काम सुरू आहे. ज्या गावात इंटरनेट पोहोचलं त्या गावातील शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र यांनाही कनेक्टिव्हिटी दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. उद्या काँग्रेस पक्षासोबत राष्ट्रवादीची जागा वाटपाच्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती बैठक होणार आहे. पुढील आठवड्यात जागा वाटपाची चर्चा पूर्ण होण्याचं सूतोवाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय. या बैठकीत 8 महत्त्वाच्या जागांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते तसंच पदाधिकारी यांची मातोश्रीवरती बैठक झाली. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना मंत्री आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते. वाराणसी दौरा आणि युतीबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहतील तर काही फेऱ्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतील. राज्यात थंडीची लाट कायम असताना उत्तर महाराष्ट्रातील पुढील 3 दिवस तापमान मोठ्या प्रमाणात घसरण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. नाशिक, धुळे, जळगाव या भागात थंडीची लाट जास्त असेल. त्यामुळे नागरिकांनी पुढील 3 दिवस काळजी घेण्याची गरज आहे. आंबेनळी घाटात झालेल्या अपघात प्रकरणी 6 महिन्यांनंतर पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या भीषण दुर्घटनेप्रकरणी मृत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मृत बस चालक प्रशांत भांबेड यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांच्या विरोधातील आरोप प्रत्यारोपांना कलाटणी मिळाली आहे. पूर्णा तालुक्यातील देगाव इथे शेत भिजवताना पाण्यात वीजप्रवाह उतरून विजेचा धक्का लागल्यानं 36 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. निवृत्ती बळीराम शिंदे असं शेतकऱ्याचं नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं यवतमाळ इथे धडक कारवाई करत 5 लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी यवतमाळ पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकासह हेड कॉन्स्टेबलवरती लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अहमदनगरला वीज कामगार अभियंते आजपासून संपावर जाणार आहेत. यात 86,000 कर्मचारी सहभागी होणार आहेत. कंपनीचे अध्यक्ष आणि स्टाफसह अभियंता पदाला कात्री लागू नये, यंत्रचालकांना मल्टीस्केलमध्ये ढकलू नये तसंच नवीन भरती लवकरात लवकर घेण्यात यावी या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय. नाशिक जिल्हा परिषदेसमोर गेल्या 4 दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील ग्रामस्थांचं उपोषण सुरू आहे. समनेरे गावातील गायरान जमीन हडप करूनही प्रशासन दोषींवरती कारवाई करण्यात आली नसून या प्रकरणातील दोषी आणि त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करून योग्य न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. साहित्य संमेलन, आक्षेप आणि वाद असा सामना अनेकदा उद्भवतो. यवतमाळमध्ये 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतंय आणि त्यातही आता नवा वाद समोर आलाय. इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांच्या हस्ते उद्घाटन करू नये म्हणून हा वाद निर्माण झालाय. राज्य सरकारकडून दारूच्या दुकानासाठी लोकसंख्येची अट शिथिल करण्यात आली असून 3,000 इतक्या लोकसंख्येच्या गावातही दारूचं दुकान उघडता येणार आहे. देशात उपलब्ध तंत्रज्ञानाचा भारतीयांचं जीवनमान उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करण्याची गरज असल्याचं आंतरराष्ट्रीय कीर्तीप्राप्त अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली आहे. डोंबिवलीमध्ये आयोजित विज्ञान संमेलनात ते बोलत होते. तर शेती क्षेत्रामध्येही अणुऊर्जेच्या माध्यमातून बदल घडवण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. एमडी करण्यासाठी नीटची पात्रता परीक्षा द्यावी लागते. मात्र या नीट परीक्षेचा अभ्यास न झाल्यानं मानसिक तणावाखाली असलेल्या एमबीबीएस डॉक्टर शर्मिष्ठा सोम या तरुणीनं इमारतीच्या 12व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्येपूर्वी तिनं स्वतःच्या डाव्या हाताच्या मनगटावर आणि मानेवर चाकूने वार केले होते. बारामतीतल्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत येत्या 17 ते 20 जानेवारी या कालावधीत कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. हे भारतातील आगळंवेगळं प्रदर्शन असून यावर्षी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी प्रात्यक्षिकं या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य ठरणार आहे.
बोरिवली पूर्वेतील मुंबई महानगरपालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात उपचारांसाठी पुरेसे साहित्य उपलब्ध नसल्यानं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ग्लुकोजच्या बाटल्या देऊन खास आपल्या शैलीत आंदोलन केले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून आपला निषेध व्यक्त केला. दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तांनी एकाच दिवसात तब्बल 135 कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. वरळी, कुर्ला, आरे सरकारी दूध डेअरीमधील 135 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या या बदलीचे आदेश आहेत. ओघी काही वर्ष सेवानिवृत्तीसाठी राहिली असताना या कर्मचाऱ्यांच्या बदल्या मुंबई बाहेर करण्यात आल्यानं कर्मचारी नाराज आहेत. लोकलमधल्या गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून अमरनाथ रेल्वे स्टेशनवरती निलेश नागझरे हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या चेहऱ्याला, जबड्याला आणि पायाला जबर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. अंबरनाथ इथल्या पश्चिम भागातील खुंटवली मुरलीधर नगर परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय चंद्रकांत मुटेला तलवार हातात घेऊन विविध पोजेस देत फोटो काढलेले फोटो व्हायरल केल्यानं त्याच्या चांगलंच ते अंगलट आलंय. हे फोटो अंबरनाथ पोलिसांच्या हाती लागल्यानं बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी या तरुणाला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. 16 वर्षांच्या शाहिदा शेख या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलीचा प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरून स्वतः तिच्या वडिलांनीच 31 डिसेंबरलाच शाहिस्ताच्या अंगावरती रॉकेल टाकून तिला जिवंत जाळलं होतं. 5 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या शाहिस्तानं अखेर प्राण सोडले. उल्हासनगरमध्ये नोव्हेंबर महिन्यात हेडफोन लावून हायटेक सत्संग करणाऱ्या अमृतवेली संस्थेची दखल लंडन इथल्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली आहे. नुकताच नववर्षाच्या मध्यरात्री सत्संग प्रसंगी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कार देऊन संस्थेचा सत्कार करण्यात आला. पुण्याची क्रीडा नगरी बालेवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे सर्रासपणे विनापरवानगी मद्यविक्री सुरू आहे. याच क्रीडा नगरीत केंद्र सरकारची देशस्तरावरील खेलो इंडिया खेलो ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेला पंतप्रधान येण्याची शक्यता आहे. तरीही सर्रासपणे इथे मद्यविक्री सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा इथे बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. यात एकूण 10 ट्रक आणि 65 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या ऐवजाची एकूण किंमत जवळपास 3 कोटींच्या घरात आहे. गेल्या वर्षभरात म्हणजे 2018 मध्ये देशात वाघाच्या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रात 15 जणांचा समावेश आहे. वाघांच्या हल्ल्यात महाराष्ट्रात सर्वात अधिक शेतकरी आणि शेतमजुरांचे बळी गेल्याची कबुलीच केंद्र सरकारनं दिली आहे. तर 2017 मध्ये महाराष्ट्रात वाघांच्या हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाला होता. गुजरातच्या नवसारीमध्ये डायरो या लोकगीताच्या कार्यक्रमात उपस्थितांनी गायकावर केवळ भारतीय चलनाचीच नव्हे तर अक्षरशः डॉलर्सची सुद्धा बरसात केली. विवाह सोहळा किंवा मग अन्य सणांच्या निमित्तानं अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. दोडा, राजौरीत हिमवृष्टीमुळे अनेक प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सगळीकडे बर्फाची पांढरी चादर पांघरलेली पाहायला मिळते. वैष्णवदेवी मंदिर परिसरात सध्या तुफान हिमवृष्टी सुरू आहे. हिमवृष्टीत मंदिरातील दिवे अतिशय आकर्षक दिसत आहेत. स्वर्ग जमिनीवरतीच उतरल्याचा भास होतोय. पर्यटन नगरी मनालीमध्ये शनिवारी जोरदार हिमवृष्टी झाली. इथे पर्यटनाला आलेल्यांनी या हिमवृष्टीचा भरपूर आनंद लुटला. मनालीत 3 इंचाहून अधिक हिमवृष्टी झाल्याची नोंद आहे. उत्तराखंडच्या पर्वतीय भागामध्ये जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यामध्ये हिमवृष्टीमुळे सगळीकडे बर्फाची चादर पसरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राहुल गांधींची भेट घेणार आहेत. ही भेट मिलिंद देवरांच्या मध्यस्थीनं ठरली आहे. भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय. काँग्रेसनं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केलाय. गोवा काँग्रेसच्या अध्यक्षांनी तसं पत्रच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलं असून पर्रीकर यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटक झालेल्या दलाल ख्रिस्टियन मिशेलला अन्य संरक्षण करारांमध्ये सुद्धा पैसे मिळाले त्याची सुद्धा चौकशी करण्याची गरज असल्याचा दावा ईडीनं केलाय. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यापेक्षा ख्रिस्टियन मिशेललाच सरकारच्या कामकाजाबद्दल जास्त माहिती होती असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपनं तमिळनाडूचे प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची तर उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची नियुक्ती केली आहे. पियुष गोयल यांच्याकडे पुदुच्चेरी आणि अंदमान निकोबारची सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र सरकार प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर 10,000 रुपये पाठवण्याच्या विचारात आहे. ही रक्कम बियाणं, शेती साहित्यासाठी देण्यात येईल. शेतकऱ्यांसाठीच्या योजनेची घोषणा 26 जानेवारीला होण्याची शक्यता आहे. बेकायदा खाणकाम प्रकरणात सीबीआयनं उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. आयएसएस अधिकारी
IAS अधिकारी बी चंद्रकला यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी छापेमारीची कारवाई करण्यात आली. उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यात ब्लँकेट वाटपाच्या नावाखाली एका शाळेमध्ये बारबालांचा डान्स आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे हा डान्स सुरू असताना शाळेत विद्यार्थ्यांचे वर्गही सुरू होते. चेन्नईहून कोलकाताला जाणारे इंडिगो विमान आकाशात असताना जोरदार आवाज होऊन इंजिन बंद पडलं, तसंच विमानातून धूर येऊ लागला. त्यामुळे हे विमान तातडीनं पुन्हा चेन्नईला उतरवण्यात आलं. 3 जानेवारीची ही घटना असून विमानात 136 प्रवासी होते. शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी 27 राज्यांमध्ये NCERT अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे 2019-2020 साठी NCERT 8 ते 10 कोटी पुस्तकं प्रकाशित करणार आहे. विजय माल्या, नीरव मोदीप्रमाणे बँकांची कर्ज बुडवून देशातील 27 उद्योगपती विदेशात फरार झालेत. या 27 आरोपींपैकी 20 जणांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी भारतानं इंटरपोलशी संपर्क केल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी दिली. भारतातील अनेक बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून ब्रिटनमध्ये पसार झालेला मद्यसम्राट विजय माल्याला अखेर फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले. त्यामुळे त्याची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. जिओ आणि BSNLच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली असून आयडिया, वोडाफोन, टाटा, एअरटेल आणि रिलायन्स कम्युनिकेशनच्या ग्राहकांमध्ये घट झाली आहे. जिओ आणि BSNLच्या ग्राहकात 1 कोटींची वाढ झाली, तर इतर कंपन्यांचे तेवढेच ग्राहक कमी झाले. संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सध्या आर्थिक संकटात सापडली. आपल्या कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठी कंपनीनं जवळपास 1000 कोटींचं कर्ज घेतलंय. सरकार कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ 8 आणि 9 जानेवारीला बँकांनी बंद पुकारलाय. 10 सेंट्रल ट्रेड युनियननी हे देशव्यापी संपाचं हत्यार उपसलंय.